फ्रेंड्स, बघा आज आपण 11th सायन्स मधल्या मुलांसाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। सगळ्यात पहिला तुमचं वेलकम आहे दिव्या क्लासेस तर्फे। फर्स्ट माझं इंट्रोडक्शन हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी सोनाली भोसले मॅडम, MSc फिजिक्स। तुम्हाला आजपासून फिजिक्स लेक्चर्स आपण चालू करत आहोत। पण तुमच्यासाठी 11वी सायन्स ही खूप नवीन कन्सेप्ट आहे। तुम्ही त्यात खूप धास्तावला असाल किंवा ती सब्जेक्टची नावं तुमच्यासाठी नवीन आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत। ओके, आता मॅथ्स जो पार्ट आहे तो टोटली वेगळा आहे। आता मराठी इंग्लिश सारखा विषय पण थोडासा बाजूलाच राहतो, पण महत्त्वाचं काय असतं तुमचा सायन्स पार्ट। जर तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये सगळं सायन्स शिकलेला आहात, त्याचाच पुढे कन्सेप्ट 11th 12thला असतो, पण फक्त त्याने डिवाइड केलं। कसं डिवाइड केलंय? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। ठीक आहे, तर फिजिक्स हा शब्द मराठी शब्द काय म्हणतो आपण त्याला? भौतिक शास्त्र। भौतिक म्हणजे तुमच्या आसपास जे दिसते त्याच्याबद्दल, आणि जे दिसत नाही त्याच्याबद्दल। दिसत नाही काय आपल्याला? आता ऑक्सिजन दिसत नाहीये, बरोबर आहे? ठीक आहे, आपल्या पृथ्वीच्या अंतर्भागात काय दिसत नाहीये, आणि अगदी अंतराळात काय हे दिसत नाही। तर भौतिकशास्त्र म्हणजेच काय? जे आसपास आपल्या मॅटर आहे, जो मॅटर आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास करणे म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये। केमिस्ट्रीमध्ये काय शिकतो आपण? जे ड्रग्ज आहे किंवा आपण जे मेडिसिन्स घेतो, ठीक आहे, त्याबद्दलचे जे सगळे पार्ट्स आहेत, किंवा अगदी रबर त्याचा इंटरनल स्ट्रक्चर, प्रत्येक मॅटरचं इंटरनल स्ट्रक्चर याचा कशामध्ये अभ्यास केला जातो? केमिस्ट्रीमध्ये। आणि मेन पार्ट हा बायोलॉजी। बायोलॉजीमध्ये तर काय असतं? आपले बॉडी पार्ट्स असतो किंवा प्लांट्सचे असो, ह्याच्याबद्दल जे लाईव्ह आहेत त्याच्या सगळ्यांचा स्टडी हा बायोलॉजीमध्ये केला जातो। हे जे त्या टीचर तुम्हाला अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर करतीलच। आज आपण बघतोय फिजिक्सचं इंट्रोडक्शन। ठीक आहे, आता जसे बघा कोणत्याही झाडाला भरपूर फांद्या असतात, ठीक आहे, एखाद्या क्लासचे बरेच ब्रँचेस असतात, एखाद्या माणसाचं घर बऱ्याच ठिकाणी असतं, तसंच आहे फिजिक्सचे पण बरेच ब्रँचेस आहेत। कारण एक विषय हा खूप मोठा वॉस्ट असतो, त्याला आपण काय करतो? वेगवेगळ्या पद्धतीनं डिवाइड करतो। कसं डिवाइड करतोय? फिजिक्सचे मेन 2 ब्रँचेस आहेत, एक आहे क्लासिकल आणि दुसरा आहे मॉडर्न। ओके, क्लासिकल आणि मॉडर्न मध्ये डिफरन्स काय आहे? क्लासिकल म्हणजे जे जुनं, बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी किंवा त्याच्या आधीचा थोडा पार्ट, हा सगळा कशामध्ये येतो? क्लासिकल मध्ये। ठीक आहे, आणि दुसरा जो आहे मॉडर्न, जो आता न्यूली पार्ट जो आहे त्याच्याबद्दलचा आहे। ठीक आहे, आता क्लासिकल म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळात असो, अगदी 15, 16, 14 सेंचुरी आपण म्हणतो। आपण त्यावेळी फक्त युद्ध वगैरे नसायचे, बऱ्याच देशांमध्ये बरंच सर्च सुद्धा चालू असायचं। त्या काळातले जे काही सर्चिंग आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला क्लासिकल ह्या ब्रँचेस मध्ये मिळते। क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये आपण अजून काय काय शिकतो? ठीक आहे, मेकॅनिक्स म्हणजेच काय? मोशन, व्हेइकल्स म्हणा, जे काही मोशन मध्ये आहे त्याच्याबद्दल काय आपण अभ्यास करणार आहे? मेकॅनिक्स मध्ये करणार आहे। दुसरा आहे ऑप्टिक्स म्हणजे टोटली अबाउट लाईट। ठीक आहे, सगळ्या लाईट बद्दलचा अभ्यास हा ऑप्टिक्स मध्ये बघणार आहे, किंवा मिरर्स जे आहे, त्या लेन्सेस आहेत त्याबद्दलचा आपण अभ्यास ऑप्टिक्स मध्ये करणार आहे। त्यानंतर अकॉस्टिक म्हणजे आवाज, साऊंड, त्याच्याबद्दलचा अभ्यास हा अकॉस्टिक मध्ये असेल। रिलेटिव्हिटी म्हणजे थोडे नॉन इनर्शियल आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असतो। म्हणजेच काय? आपण इथे आहोत, अर्थवर आहोत, आणि आपल्या अर्थच्या बाहेर जे प्लॅनेट आहे त्यांच्याने आपल्यामधलं जे रिलेशन आहे ते कशामध्ये अभ्यास केला जातो? रिलेटिव्हिटी मध्ये केला जातो। नेक्स्ट आहे थर्मोडायनॅमिक। थर्मल मीन्स हीटच्या टोटली हीट बाबतीत आपण कशाचा अभ्यास करणार आहे? थर्मोडायनॅमिक मध्ये। नेक्स्ट आहे इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहित आहे, AC कनेक्शन, DC कनेक्शन असो, बाहेरचे अँटिनाज असो किंवा सनलाईट असो, कोणती टाईपची लाईट्स असो, ते इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण अभ्यास करणार आहे। नेक्स्ट आहे मॅग्नेटिझम। मॅग्नेट तर सगळ्यांना माहितच आहे, NS पोलचा असणारा मॅग्नेट जो आहे तो कसा वर्क करतो त्याच्याबद्दल आपण मॅग्नेटिझम मध्ये स्टडी करणार आहोत। नेक्स्ट आहे ऍस्ट्रोफिजिक्स। ऍस्ट्रॉलॉजी आपल्याला माहितच आहे, ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजे काय असतात? ते बाहेर सॅटेलाइट्स असो किंवा डिफरंट प्लॅनेट्स असो, या सगळ्याचा स्टडी हा ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये केला जातो। नेक्स्ट आहे मॉडर्न फिजिक्स मध्ये काय काय अभ्यास करणार आपण? क्वांटम थेरी। क्वांटम म्हणजे जे काही ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील, न्यूक्लियस असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, ह्या सगळ्यांचा अभ्यास हा कशामध्ये केला जातो? मॉडर्न थेरीमध्ये केला जातो। आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, आपण सायन्सला गेलेलो आहोत, फिजिक्स शिकणार आहोत, पण फिजिक्सचे ऍप्लिकेशन्स काय आहेत? आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? ऍक्च्युली फिजिक्स हे आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण रोज अनुभवतो, पाहतो, पण त्याचा अभ्यास आपण सायंटिफिकली करत नाही। मला सांगा, आपण एखादा रबर काय करतो? एक्सटेंड करतो। आपण रिलीज केला, ऍज इट इज तो काय झाला? एक्सटेंड झाला, कॉम्प्रेस झाला, याचा आपण विचार करत नाही हे असंच का?
ठीक आहे. आपण रेनबो बघतो, रेनबो हा रेनड्रॉप्स पासून असतं. आय थिंक तुम्ही 10th मध्ये शिकलाही असाल. तर रेनबोचा काय अभ्यास आहे, ठीक आहे. प्लॅनेट्स या सनभोवती रिव्हॉल्व होतात, त्याचा काय अभ्यास आहे. तुम्ही केप्लरचे लॉ सुद्धा पाहिला असेल की आपले जे प्लॅनेट्स आहेत ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात, नॉट सर्क्युलर. मग हे सगळं काय आहे, सर्क्युलर हे सगळे मोशन्स काय आहेत, एनर्जीज काय आहेत, ठीक आहे. आपण बघू शकतो ड्यू टू लाईट. कशामुळे आपल्या डोळ्यातले जे रेटिना आहेत त्याच्यावर लाईट पासून आपण रिफ्लेक्शन होतं, रिफ्रॅक्शन होतं, म्हणून आपल्याला सगळे लाईट्स दिसतात किंवा आपल्याला एखादी वस्तू दिसते. मग हे सगळं काय आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला आवाज ऐकू येतो. कसं काय आवाज ऐकू येतो, सन तर आपल्यापासून इतका लांब आहे, तिथून आपल्यापर्यंत लाईट पोहोचते कशी इथपर्यंत. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करणं हे रोज आपण बघतोच. टेलिव्हिजनवर आपल्याला अनेक चॅनल दिसतात, ते कुठून येतात, थ्रू सॅटेलाइट्स येतात. मग सॅटेलाइट कसं वर्किंग करतं, ठीक आहे. आपल्या हातामध्ये मोबाईलची टेक्नॉलॉजी आहे, आपण बरेच त्याच्यामध्ये ऍप्स यूज करतो. त्याचा अभ्यास सायंटिफिकली करणं म्हणजेच काय असतो तो फिजिक्स. साधं व्हेइकल किंवा आपण एखादी कार असेल, बायसिकल असेल, ती कशी वर्क करते, आपली एनर्जी कशी आपण यूज करतो, ह्या सगळ्याचा अभ्यास करायचा म्हणजे फिजिक्सचा. मग आपण हा अभ्यास का करायचा, कारण आधी कधी तर सर्च झालेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत, ठीक आहे. आता बघा, फक्त एकाच गोष्टीवर कोणी थांबत नाही. न्यूटन्सने असं असं शोधलं, ग्रॅव्हिटेशन शोधलं, मग ग्रॅव्हिटेशन हा तिथपर्यंतच थांबला का. ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास पुढे केपलरने परत केला, परत आईन्स्टाईनने केलं, त्याच्यापासून एनर्जीज. म्हणजे जे काही अभ्यास आहे, जर तर तुम्हाला जुनं सगळं माहीत असेल तरच तुम्ही नवीन शोधू शकता. मी प्रत्येकाला सायंटिस्टच व्हायचं असं म्हणत नाही. फिजिक्समधून आपण बरंच करिअर करू शकतो. एक लेक्चरर म्हणून तर 100% आपण त्याच्यावर वर्किंग करू शकतो, सायंटिस्ट म्हणूनही करू शकतो. तसेच विविध ब्रँचेस आहेत, अनेक जॉब्स आहेत ते तुम्हाला फिजिक्स सब्जेक्टमधून सुद्धा अवेलेबल होऊ शकतो, ठीक आहे. अजून फिजिक्सच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण शॉर्टमध्ये बघतोय कारण इतका हा वॉस्ट सब्जेक्ट आहे की तुम्ही त्याच्यावर कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे. आता हा आपला फिजिक्स. फिजिक्समध्ये आपण काय काय बघतोय, सगळ्यात पहिला सांगितलं मी ॲटम्स, जे तुम्ही 8th स्टँडर्ड पासून शिकताय. ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे रिव्हॉल्व होतात, न्यूक्लियस कसा असतो, ठीक आहे. त्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीमध्ये काय वर्किंग करायचं आहे, AC कनेक्शन, DC कनेक्शन. आपण म्हणतो छोटीशी बॅटरी, रिमोटमध्ये टॉय किंवा एखाद्या टॉयजमध्ये आपण काय बघतो, छोटंसं DC असं आपण सेल बघतो. मग ते कसं वर्किंग करतं, कारण त्याला तर बाहेरून कुठेही कनेक्शन नाहीये. आपल्या मोटर गाडीमध्ये सुद्धा बॅटरीज असतात, त्या बॅटरीज मधला आपण केमिकल्स वगैरे चेंज केलं जातं, ते कसं वर्किंग करतं, हे सगळ्याचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत, इलेक्ट्रिसिटीमध्ये. नेक्स्ट आहे साऊंड. आपल्याला विविध आवाज ऐकू कसा येतो, त्याचं काय मीडियम आहे, त्याबद्दलचा अभ्यास असणार आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये असणार आहे हीट, ठीक आहे. साधं थर्मास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 तास एखादी वस्तू गरम राहते किंवा थंड राहते, हे कसं काय, हीटचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे फ्रिक्शन, सगळ्यात महत्वाचं. आपले पाय बघा, पायाचे तळवे कसे आहेत, त्यांचा आकार कसा आहे, थोडा मध्ये खोल आहे. जर समजा आपला पायाचा तळवा टोटल सपाट असता तर काय झालं असतं, आपण स्लिप झालो असतो. कशामुळे, जर तिथे फ्रिक्शन नसेल तर. तुम्ही एखाद्या गाड्यांचे टायर बघत असाल तर वेगवेगळे डिझाईन असतात, ते उगाच असतात का, ते डिझाईन आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन व्हावं आणि त्याचा स्पीड कमी व्हावा आणि गाडी स्लिप होऊ नये याच्यासाठी असतं. ह्या टाईपचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅव्हिटी, जे न्यूटन्स लॉ मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहात. ग्रॅव्हिटी, आपण अर्थवर स्टेबल आहोत, कुठलाही ऑब्जेक्ट स्टेबल आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी, याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे मॅग्नेट, त्याला मॅग्नेटिझम सुद्धा म्हणू शकतात. मॅग्नेट कशी इलेक्ट्रिसिटी फॉर्म करते हे सुद्धा 8th स्टँडर्ड मध्ये आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे इनर्शिया. इनर्शियालाच मराठीमध्ये जडत्व असं म्हणतात. प्रत्येक वस्तू ही स्वतःहून हलवल्याशिवाय हलणार नाहीये, कोणता तरी फोर्स आल्याशिवाय हलणार नाही. किंवा एखादी गाडी मोशन मध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही ब्रेक लावणार नाही तोपर्यंत ती स्टॉप होणार नाही. म्हणजे मोशन थांबवायचे असेल किंवा मोशन करायचे असेल तर एक बाह्य एक्सटर्नल फोर्स लागतो, त्याचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत, इनर्शियामध्ये. आणि नेक्स्ट फोर्स, हे तर तुम्हाला माहिती आहे, सध्या तुम्ही तुमच्या मेंदूवर तर खूप फोर्स लावताय, काय करावं काय नाही, ह्याच आहे फोर्स, ठीक आहे. नेक्स्ट आहे इलॅस्टिसिटी.
मागाशीच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं रबरचं. रबर तुम्ही एक्सटेंड करता, परत तो ॲज इट इज कॉम्प्रेस होतो. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे ते आपण इलॅस्टिसिटीमध्ये बघणार आहोत. अँड लास्ट, लाईट. आता इतकंच नाहीये, हे खूप कमी आहे. आता इतका जो पार्ट आहे तुम्हाला 11th मध्ये वेगवेगळ्या टेक्स्टबुक मध्ये तर आहे, म्हणजे वेगवेगळ्या लेसन मध्ये आहे, पण याच्यापेक्षाही बाहेर फिजिक्स खूप मोठा आहे. तर आपण हळूहळू सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. ठीक आहे, सगळ्या लेसनचे आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. पण न घाबरता तुम्ही सगळ्या गोष्टींना फेस करायचंय, कारण ऑलरेडी तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात. फक्त थोडासा तो वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्या आता फिजिक्स जो आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा सुद्धा पार्ट खूप असतो, केमिस्ट्रीचा पार्ट असतो, सगळे मिक्सिंग असतं. ठीक आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन सगळे लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे. ज्या त्या दिवशीचा अभ्यास ज्या त्या दिवशी कम्प्लीट करणं गरजेचं आहे. तुमचं रायटिंग स्किल तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कोण काय करतं त्याच्यापेक्षा आपण काय करतो इथं जास्त लक्ष द्या. या लॉकडाऊनचा वापर चांगला करा आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, दिव्या क्लासेस आणि दिव्या क्लासेसची जी टीम आहे ती नेहमी तुमच्या सोबत असणारच आहे. ठीक आहे, पालकांनाही आम्ही हाच विश्वास देतो की तुम्ही घाबरून जाऊ नका. 11th स्टँडर्ड ही खूप चांगली स्ट्रॉंग बॅच आमची आहे आणि ती खूप चांगला अभ्यास करेल आणि खूप चांगलं यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आपण हे ऑनलाईन क्लासेस चालू करतो, आजपासून शुभारंभ केलेला आहेच. अजून तुम्हाला बऱ्याच सब्जेक्टचे व्हिडिओ मिळणार आहेत, सगळे अटेंड करा. यूट्यूब चॅनल आहे आपला दिव्या क्लासेस अँड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट DCC, तो तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याचे व्हिडिओ सुद्धा मिळत जातील. इतकं आपण थांबूया. बाय.